मेट्रो 9 मार्गिकेचं उद्घाटन आणि 2Bचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। दहिसर काशीगाव मेट्रो ही सुरू होतीये। या मेट्रोमुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये काशीगाव ते दहिसरचा प्रवास हा शक्य होणार आहे। वेगवान प्रवास मुंबईकरांचा होऊ शकणार आहे। मीरा भाईंदरमधील नागरिकांची एक प्रकारे गैरसोय जी आहे ती होणार होती। वाहतूक कोंडीमधून काहीशी त्यांची सुटका होऊ शकते। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विनायक, मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। विशाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई शहर त्याचप्रमाणे MMR रिजन मध्ये मेट्रोचं जाळं जे आहे ते कुठेतरी विस्तारित केलं जात आहे आणि त्यामधला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। दहिसर पूर्व ते काशीगाव असा हा मेट्रोचा 9वा टप्पा जो आहे तो आजपासून खुला होताना पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्याला जोडणारा हा पहिला मेट्रोचा मार्ग जो आहे तो असणार आहे। या ठिकाणाहून पश्चिम उपनगरातना जर आपल्याला वसई विरारकडे जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात रस्ते मार्गावरून मोठी ट्रॅफिकचा समस्या जी आहे ती सहन करावी लागते। परंतु आता मात्र हा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। मीरा भाईंदर पर्यंत ही मेट्रो जी आहे ती आधी धावणार आहे। 4.5 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो असणार आहे। 4 स्टेशन जे आहेत ते यामध्ये आहेत। अगदी वातानुकूलित हा मेट्रो प्रवास जो आहे तो मुंबईकर त्याचप्रमाणे MMR रिजन मधले जे प्रवासी आहेत त्यांना आता मिळणार आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा मानला जातोय। अनेक टप्पे जे आहेत ते टप्प्याटप्प्यानं पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि त्यामधला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। मेट्रो 9 हा आजपासून शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला कोनशिलेचं अनावरण होईल आणि त्याचप्रमाणे जो डिजिटल कार्ड आहे या कार्डचं अनावरण सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री वरच्या बाजूला येतील आणि त्या ठिकाणी जी मेट्रो आहे या मेट्रोला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवला जाईल। हिरवा झेंडा झाल्यानंतर स्वतः प्रवास जो आहे तो दोघेही नेते जे आहेत ते काशीगाव पर्यंत करणार आहेत। नक्कीच विनायक, ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेट्रोच्या उद्घाटनासाठी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी पाहताय आणि फक्त उद्घाटनच होणार नाहीये तर या मेट्रोमधून ही दोघं जे आहेत ते प्रवास देखील करणार आहेत। मीरा भाईंदर नागरिकांची वाहतूक कोंडीमधून कायमची सुटका होणार आहे। खरं तर हा पट्टा आपण पाहिला तर या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीच्या समस्येला सातत्यानं सामोरं जावं लागतंय। मात्र नागरिकांची आता या मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून आता सुटका होणार आहे। आजपासून ही मेट्रो जी आहे